मित्र हो नमस्कार. काही महिन्यांपूर्वी म्हणजे जून जुलैमध्ये आपण एक व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओचं शीर्षक होतं गंगा का बहता बहका सच. आणि त्यात गंगेमध्ये वाहत चाललेली सगळी प्रेतं ही कोविडची नाही आहेत, ती किंवा कोविडचे मृत्यू लपवण्यासाठीची नाही आहेत, तर गंगेमध्ये प्रेत अर्पण करण्याची, गंगार्पण करण्याची पद्धत होती, असं आपण याआधीच सांगितलेलं होतं. आता या दाव्याला पुष्टी मिळावी यासाठी काही अभ्यास समोर येतो आहे. आता हा अभ्यास ज्या दोन संस्थांनी केलेला आहे त्या संस्था ही मान्यता प्राप्त आहेत. म्हणूनच या संस्थांचा अहवाल जरासा महत्त्वाचा वाटतो. वैद्य परीक्षित शेवडे यांनी याबाबत काही मुद्दे मांडलेले आहेत आणि तेही मुद्दे महत्त्वाचे वाटतात. म्हणजे एकतर वाहत्या पाण्यामध्ये या कोरोना विषाणूचा मोठा प्रसार होतो, याबाबत जी काही चर्चा चालू होती ती खोटी आहे असंही समजायला लागतं. जरा तो अहवाल काय आहे हे आपण नीट समजून घेऊया आणि आपण काय बोललो होतो ते देखील आपल्या लक्षात येईल. गंगा नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेत वाहत आल्याची घटना उघड झाली होती. उन्नाव आणि बक्सर या दोन शहरामध्ये अशा स्वरूपाची प्रेतं गंगेत सापडलेली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकार आपल्याकडच्या कोविड मृत्यूंना लपवतं आहे आणि मृत्यू झालेल्या लोकांना अक्षरशः गंगा नदीत फेकून देतं आहे. अशा स्वरूपाची चर्चा समाज माध्यमातून आणि माध्यमातून देखील रंगली होती. 2015 साली अशीच उघड झालेली घटना देखील आपण सांगितलेली होती. मुळात त्याची कारणं देखील त्या व्हिडिओत सांगितली, त्याचा काही भाग मी तुम्हाला दाखवणार आहेच आहे. पण त्याआधी या गंगेच्या पानावरचा जो काही अहवाल आलाय त्या कोणत्या संस्थेचा आलाय हे तुम्हाला मी सांगणार आहे. IITR म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिलॉजी रिसर्च ही एक संस्था आहे आणि दुसरी आहे CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च असं त्या दुसऱ्या संस्थेचं नाव आहे. या दोन संस्थांनी मिळून एक शोध केला, एक रिसर्च केला. तो रिसर्च कसा होता ते देखील समजून घेतलं पाहिजे. गंगेच्या तीरावरच्या जिथे जिथे म्हणून कुठे प्रेत आढळतात त्या 13 ठिकाणी काही सॅम्पल्स घेण्यात आले. आता बघा ही 13 शहरं कोणती आहेत? कन्नौज, उन्नाव, कानपूर, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, बक्सर, हमीरपूर, गाजीपूर, बलिया, पटना, सरन आणि भोजपूर. उत्तर प्रदेश ते बिहार अशा स्वरूपातल्या जवळपास 13 शहरांमध्ये हे नदीच्या पाण्याचे सॅम्पल्स घेण्यात आले. 13 शहर यासाठी की हा एक विस्तीर्ण परिसर होतो आणि जिथे मोठ्या प्रमाणावर दफनविधी, अर्पणविधी, दहनविधी काय जे असेल, जे जे विधी असतील ते होत राहतात. आता या 13 ठिकाणच्या जवळपास 132 सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. आता हे सॅम्पल कसे घेतलेत बघा. काळही तोच आहे, जूनचा आणि मेचा आणि जूनचा, म्हणजे ज्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रेत सापडली त्याच काळात त्याच दिवशी त्या 1-2 दिवसामध्ये ही सगळी प्रेतं सापडलेली आहेत. या काळामध्ये या 13 शहरात एकाच वेळी नदीच्या पाण्याचे सॅम्पल्स घेण्यात आले. जवळपास 132 सॅम्पल्स आहेत आणि याचं ट्रिप्लिकेट केलं तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर त्याचा हे होतं. तर या 113 ठिकाणच्या 132 सॅम्पलची घेतानाची सुद्धा रचना कशी आहे बघा. नदीच्या तीरावरचे पण घेतलेले आहेत, मध्यभागातले पण घेतलेले आहेत आणि जिथे कुठे अशी शंका वाटते नदीच्या पूर्ण पात्रांमधली त्या ठिकाणच्या पाण्याचे सॅम्पल्स घेतले आहेत. आता या पाण्याची तपासणी कशी करण्यात आली आहे? तर या पाण्याची तपासणी करताना जो निकष माणसांची RT-PCR करताना लावला जातो तसाच निकष लावून या पाण्याची RT-PCR चाचणी करण्यात आलेली आहे. या चाचणीत म्हणजे जर प्रेतं खरंच कोविड पेशंटशी असतील आणि ती नदीत फेकून देण्यात आले असतील तर त्यात कोविड पॉझिटिव्हचा अंश सापडायला हवा. या 132 सॅम्पलमध्ये एकाही ठिकाणी कोविड सॅम्पलचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. याचा अर्थ असा आहे की कोविडची प्रेतं त्यात टाकण्यात आलेली नव्हती. जी रुटीनप्रमाणे गंगार्पण करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीप्रमाणे तिथं प्रेतं पडलेली होती. त्यामुळे मृत्यू झाकले, कोविड पेशंट्स मेले आणि ते पुढे टाकून दिले
असा जो दावा केला जातो आहे तो खोटा वाटतो. याबाबत SK बरीक नावाचे एक तिथले डायरेक्टर आहेत CSIRचे, त्यांनी याबाबतचा खूप छान खुलासा केलेला आहे आणि त्यात ते म्हणतात की आम्हाला कुठेही कोविड पॉझिटिव्ह आढळलेलं नाही आहे. असं जर असेल तर याबाबतचे दावे केलेले हे खोटे होते आणि बदनामीसाठीचे होते असं म्हणता येईल. गंगेत प्रेत सापडणं हा प्रकार कोविडच्या काळातच होता असं नाही, तर तो आधीचाही होता. हे आम्ही 6 महिन्यापूर्वी केलेल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. त्याचाच एक अंश तुकड्या तुकड्यातला मी तुम्हाला दाखवतोय. तो बघा, 15 सालामध्ये घेऊन जातोय. अशाच एका मीडियाची एक बातमी तुम्हाला दाखवतोय. मीडिया हाऊस आहे आज तक. ही आज तकची तुम्ही बातमी बघताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हेडिंगमध्ये दिसतंय, उन्नाव में गंगा घाट पर 3 महीनों में मिले 108 लावारिस शव लाशें. 2015ची ही बातमी आहे. उन्नावमध्ये बस्तरच्या घाटावर, तिथे पेरियार घाट, जिथे नदीचा प्रवाह जरा शांत झालेला असतो, अशा ठिकाणी 108 प्रेतं मिळालेली होती. आता या अशा स्वरूपाची 108 प्रेतं 2015 साली जेव्हा मिळतात, तेव्हा तर कोविडची लाट नव्हती ना, तेव्हा तर अशी महामारी नव्हती. आणि माझ्या अंदाजानुसार त्यावेळी, ज्यावेळी फेब्रुवारी 15मध्ये जेव्हा ही प्रेतं सापडत होती, तेव्हा उत्तर प्रदेशामध्ये सरकार कुणाचं होतं, आता कुणाचं आहे पुन्हा कुणाचं होतं हे मी सांगत बसणार नाही. मला राजकीय कमेंट इथे करायची नाही, व्यक्तींची नावं घ्यायची नाही आहेत. ही जेव्हा अशी येत होती तेव्हा ही स्थिती काय होती हे देखील तपासलं पाहिजे. वन इंडिया नावाचा एक न्यूज पोर्टल आहे, एक माध्यम आहे, त्याच्यामध्ये सनसनी या ह्याच्यात बातमी दिलेली आहे. तारीखही तुम्ही बघताय, तिथे गोल दिसतंय त्या तारखेमध्ये. यूपी के उन्नाव में गंगा में तैरते हुए मिले 30 शव. जानेवारी 13ची ही बातमी आहे. जानेवारी 15ची ही बातमी आहे. जानेवारी 15, फेब्रुवारी 15मध्ये या सगळ्या बातम्या आहेत. त्यावेळी कोण होतं, काय होतं हे तुम्हाला सगळं चांगलं माहीत आहे. यासोबत आणखी इंडिया TV नावाचं एक चॅनल आहे, तुम्हाला माहीत आहे, त्यानं देखील ही बातमी दिलेली आहे. इंडिया TV आणि आज तकनी यामध्ये काही अधिकाऱ्यांचा कोट घेतला आहे. त्यात एक प्रमुख अधिकारी आहेत सतीश गणेश यांचं म्हणणं असं आहे की या भागामध्ये अविवाहित मुली जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती प्रेतं नदीत फेकून देण्याची प्रथा आहे. एक त्यावेळेसचे कानपूरचे IG आहेत आशुतोष पांडे यांचं म्हणणं असं आहे की दारिद्र्य या कारणामुळं अनेक लोक, म्हणजे हे विधान आजचं नाही आहे, म्हणजे आशुतोष पांडे किंवा सतीश गणेश या दोघांचीही विधानं मी आत्ताची सांगत नाही आहे. दोन्ही विधानं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ती कधी प्रकाशित झालेली आहेत आणि लिंक खाली आहे. आशुतोष पांडे आणि सतीश गणेश या दोघांचंही मत असं आहे की या भागामधले गरीब लोक अंत्यसंस्कार देखील करू शकत नाहीत आणि त्यामुळं त्या प्रेताला गंगेच्या हवाली करण्यात ते धन्यता मानतात. त्यातच मोक्ष आहे. गंगा में बहा दिया मोक्ष मिल गया, अशी त्या लोकांची भावना आहे. रिपिटेशन होऊ नये, पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागू नये म्हणून जुनाच व्हिडिओ मी आपल्यासमोर आणलेला आहे. जर गंगेच्या पात्रामध्ये 2015 साली देखील प्रेतं सापडली होती आणि त्याआधी माध्यमांना एवढं लक्ष नव्हतं आणि आता ते लक्ष होतं, कारण माध्यमांचं लक्ष जायचं कारण देखील तसंच आहे. कारण माध्यमांना लक्ष जायला सरकार कुणाचं तरी विशिष्ट पक्षाचं असावं लागतं, विशिष्ट विचारधारेचं असावं लागतं आणि तेव्हा मग मात्र हे असा बहका सच हे माध्यमं सांगू शकतात. अशा स्वरूपाची कृती या माध्यमांच्याकडून घडवली गेली आणि देशाची बदनामी झाली असंच म्हणावं लागेल. या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर खूप चुकीच्या पद्धतीनं गंगेतल्या प्रेतांचा मुद्दा मांडण्यात आला. खरं तर याला परंपरा, दारिद्र्य, अज्ञान अशा स्वरूपामधून बघायला हवं होतं, पण त्याला राजकीय दुर्लक्ष, राजकीय वाईट हेतू अशा स्वरूपामध्ये मांडल्या गेलं. हे सगळ्यात वाईट होतं. तेवढाच खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम आपल्याकडे घेऊन आलोय. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.